नवीन आणि जुन्या पदार्थांची आपल्याला सांगड घालायची असते आणि आपण पारंपरिक पदार्थ पण दाखवत असतो, आधुनिक पदार्थ पण दाखवत असतो. तर अशाच काही नवीन-नवीन रेसिपी घेऊन मी नेहमी तुमच्या समोर येण्याचा प्रयत्न करत असते. तर स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये स्नेहा पराडकर तुमचं खूप-खूप स्वागत करत आहे. अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजची आपली रेसिपी असणार आहे ब्राझीलची एक स्ट्रीट फूड रेसिपी दाखवणार आहे. चिकनची आहे ती आणि तिथे खूप फेमस आहे. त्याचं झालं असं की मुलगा माझा म्हणजे यूट्यूबच्या प्रोग्राम निमित्त त्याला दरवर्षी आमंत्रण असतं बाहेरगावाहून आणि दुसऱ्या परदेशातून. तर यावर्षी तो आयर्लंडला गेला होता आणि त्याच्याकडे त्याचा एक ब्राझीलचा मित्र होता. तर त्याला कळलं की आपण यूट्यूबच्या चॅनेलमधून काही गोष्टी असं दाखवत असतो पदार्थ. तर त्याने अशी रिक्वेस्ट केलेली की बघ म्हणून की स्ट्रीट फूड खूप फेमस आहे आणि नक्कीच तुझ्या आईला जमेल ते. तर आपण बघूया प्रयत्न करून की कशी रेसिपी होते ती आणि सोपी आहे खूप. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपण हे 1/2 किलो चिकन घेतलेलं आहे, बोनलेस आहे चिकन. हे बघा, ह्याच्यासाठी लेग पीस पण घेतात, पण आपण हे बोनलेस घेतलेलं आहे आणि अख्खच आणलेलं आहे चिकनच्या ह्याच्यातून. तर आपण ह्याच्यामध्ये पॅन मध्ये का पाणी घालून हे शिजत घ्यायचंय, शिजत ठेवायचंय. आपल्याला शेडेड चिकन हवंय, ज्याचे पीसेस लागणार आहेत. 10 मिनिटं तरी लागतील. कुकरमध्ये घेतलं तरी चालेल की पटकन होईल असं. तुम्हाला एक गंमत सांगायची राहिली की पदार्थाचं रेसिपीचं नावच सांगितलं नाहीये की टायटलमध्ये येईलच म्हणा, पण याला कॉशियाना म्हणतात किंवा आपल्या ह्याच्यामध्ये कॉक्सिना पण म्हणतात. तर तो आता ब्राझिलियन कसे उच्चार करतात त्याच्यावर आहे. तर महत्त्वाचं ते नाहीये, आपल्याला कसा पदार्थ जमतोय ते आपण बघूया. तर आता हे चिकन आपलं व्यवस्थित शिजलेलं आहे. बघाल तुम्ही याचे तुकडे असे हे होतात आहेत आणि आपण हे आता काढून घेऊया. गॅस बंद करायचंय आणि ह्याचं पाणी जे आहे हे याला ब्रॉथ म्हणतात. तर हे टाकून द्यायचं नाहीये, त्याचा आपण कसा उपयोग करणार आहे ते दाखवते. हे गरम आहे, आपण काटा चमचा घेऊन याचे असे तुकडे काढायचे. पूर्ण असं वेगळं वेगळं करायचंय. छान शिजले ते आता. आपण 2 काटे चमचे घेतलेत आणि त्याच्याने आपण हे असं वेगळं वेगळं करतोय. एकदम सोपं आहे. आपल्याला त्या चिकन मध्ये काही मसाले घालून ते बनवून घ्यायचे. तर आपण हे ऑलिव्ह ऑइल वापरतोय. हे पण माझ्या लेकानेच आणले माझ्यासाठी. तर आपण 1-2 चमचे ऑलिव्ह ऑइल वापरूया. साधं तेल असलं तरी चालेल, ते वापरलं तरी चालेल. आता माझ्याकडे आहे म्हणून घालते. त्याच्यावर आपण हा बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलाय मी, लसणाचा कांदा जो असतो तो. लसूण चांगला परतून झाला की आपण हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. आपण हे स्टफिंग करून घेतोय. हे बाजूला ठेवून देऊया, म्हणजे थंड होईल जरा व्यवस्थित. थोडा कांदा मऊ झाला की आपण काही मसाले त्यात ऍड करणार आहोत. हे मिक्स हर्ब आहे, थोडं थोडं घालूया आपण. ही आहे पेपरिका पावडर. ही खूप महत्त्वाची आहे, चवीला एकदम छान असते. आणि 1 चमचा आपण घातलेली आहे ती. हा टोमॅटो केचप आहे, थोडी आंबट गोड चव लागायला. ऑप्शनल आहे, कोणाला आवडत नसेल तर नका घालू. आणि हे सर्व परतून झालं की आपण जे श्रेडेड चिकन आहे ते याच्यात टाकून देणार आहोत. दोन चिमूट आपण काळी मिरी पावडर घालतोय आणि आता चवीनुसार मीठ घालूया थोडं.
कारण चिकनला आपण मीठ वगैरे घातलेलं नव्हतं. आता हे सर्व सारण छान असं परतून घ्यायचंय. आता ती लोक ह्याच्यात पार्सली टाकतात, पण आपल्याकडे पार्सली अवेलेबल नसते, म्हणून आपण ह्याच्यामध्ये कोथिंबिरीचा वापर करणार आहोत. आपण आपल्या पद्धतीने करायचं, म्हणजे काय साहित्य असेल त्यामध्ये आपण करून टाकायचं. आता ह्याला काही शिजवत बसायची गरज नाही, कारण हे शिजलेलं आहे व्यवस्थित. यात आपण चीज क्यूब टाकणार आहोत. चीज क्यूबने त्याचं एकदम टेक्स्चर खूप छान येतं. त्याचं प्रमाण आपण कमी जास्त किती पण करू शकतो. आपण ह्याच्यात असाच टाकून देणार आहोत, तर गरम ह्याच्यामध्ये येतो, छान मेल्ट होईल. आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. आपले सारण म्हणजे तयार झालेलं आहे. आता पुढचं दाखवते तुम्हाला काय करायचं ते. फक्त एकदम आता एकत्र करून ठेवून द्यायचं. आपण गॅस काढून टाकूया. आपण जशी मोदकाला उकड काढतो तशीच लोक उकड काढतात, पण ही मैद्याची असते. आपण तांदळाच्या पिठाची काढतो, तर मैदा वापरणार आहोत आपण. तर हे जे आपण चिकनचं पाणी घेतलं होतं त्याचाच वापर आपण करणार आहोत, म्हणून सांगितलं तुम्हाला की ते फेकून द्यायचं नाही, त्याचा खूप चांगला उपयोग होतो. हे आपण 1 वाटी घेऊया. जेवढं पीठ असेल त्या अंदाजानेच आपल्याला घ्यायचंय. आपण एक अर्धी वाटी याच्यात दूध घालूया. जसं आपण साजूक तुपाचा उपयोग करतो तसं ते बटरचा वापर करतात. किती अगदी म्हणजे काय म्हणतो ना, सिमिलर रेसिपी वाटते. थोडीशी काळी मिरीची पावडर घालते मी, आणि थोडंसं आपण 1-2 चिमूट आपण मीठ घालूया. आणि याला छान आता उकळी येऊ द्यायची व्यवस्थित. आणि नंतर आपण त्याच्यामध्ये मैदा घालणार आहोत. छान उकळी आलेली आहे. आपण गॅस आता थोडा मंद ठेवायचा आहे, आणि ह्याच्यात थोडं थोडं हे पीठ घालून एका हाताने आपण ढवळत राहायचंय. आपल्याला हा गोळा सतत असा हलवत राहायचा आहे घट्ट होईपर्यंत. छान असा एकत्र शिजला गेला पाहिजे तो. अतिशय सोपी कृती आहे. बघाल तुम्ही, मस्त गोळा झालेला आहे त्याचा. आणि ज्यांना मोदक करायला येतात, उकड अगदी काढता येते व्यवस्थित, त्यांना तर एकदम सोपंच आहे. आपण आता गॅस काढून टाकूया आणि याला छान थंड करून मस्त मळून घेऊया व्यवस्थित. आपला पिठाचा गोळा इतका सुंदर मळून झालेला आहे. अगदी त्या चिकनच्या पाण्यामध्येच आपण मस्त मळलेला आहे गोळा. आणि ह्याचा एक वेगळ्या पद्धतीचा शेप असतो, जसं ड्रमस्टिक असतात त्या पद्धतीने याला शेप दिलेला असतो. तर आपण स्टफिंग तयार आहे. ह्याच्यामध्ये अंड घेतलं आहे. आपण अंड्यामध्ये घोळवणार आहोत. मैद्याची पेस्ट आहे, आणि शेवटी ब्रेड क्रम्स मध्ये टाकून आपण तळून घेणार आहोत. आपण हे सर्व आधी बनवून घेऊया. हे छोट्या मोठ्या आकाराचे आपण कसेही केले चालतात. सगळ्यात प्रथम आपण एक पारी बनवायची. मैदा असल्यामुळे तुटण्याची भीती नाही बिलकुल, आणि चिटकत पण नाहीये हाताला. मी शक्यतो पातळच करते पारी, जास्त जाड ठेवत नाहीये. त्याच्यात आपण हे आता स्टफिंग भरणार. थोडं कमी करूया म्हणजे बंद होईल व्यवस्थित. आणि ह्याचा शेप असतो, तर आपण जसं मोदकाला गोल फिरवतो तसंच करायचं आहे.
पण याला आपण कळ्या पडणार नाही आहोत, नुसताच असा एक गोळा हे करतो तो. हालून असा जरा गोल करत जायचा. एका विशिष्ट शेपने ते बनवतात. आपण हे असे सगळे बनवून घेऊया आणि मग ते ह्याच्यात घोळवून तळायला टाकूया. हे सगळे करून घेते मी. आपण हे सर्व असे शेपमध्ये बनवून घेतलेले आहेत. पाव किलोमध्ये एवढे झालेत. आणि आपण आता इथे 2 अंडी घेतलेली आहे. थोडंसं किंचित मीठ घालूया. तसंच इथे मैद्याची पेस्ट केली आहे, त्यात पण थोडंसं मीठ घालूया. अगदी एक एक चिमूट घातलेला आहे. आणि दोन्ही आता व्यवस्थित ही सगळी तयारी करून ठेवायची. पातळशी आपल्याला मैद्याची पेस्ट लागणार आहे. आणि आपण इथे हे अंडही फेटून घेऊया. 2 अंडी घेतलीत मी, एवढ्याला 2 अंडी लागतील. एका बाजूला आपण तेल तापत ठेवले. सर्वप्रथम आपण हा मैद्याचा जो घोळ आहे त्याच्यात हाताचा वापर करायचा नाहीये, कारण सगळं मिक्स होईल. मग आपण चमच्यानेच हे करूया. हे झालं की आपण अंड्यात टाकायचं. अंड्यातून काढल्यानंतर शेवटी आपण ब्रेड क्रम्स मध्ये टाकून देणार आहोत. आपण हे असे सर्व बनवून घेऊया पुन्हा एकदा आणि मग शेवटी तळायला घेऊया ते. आपण हे सर्व असे बनवून घेतलेले आहेत. आधी आपण मैद्याच्या पेस्टमध्ये घोळवले, त्याच्यानंतर अंड्यामध्ये घोळवले आणि शेवटी आपण ब्रेड क्रम्स लावलेले आहेत. तर आपण इथं टाकून बघूया. एअर फ्रायमध्ये बनवले तरी चालेल. ज्यांच्याकडे एअर फ्राय असेल तर त्यांनी एअर फ्रायचा वापर केला तरी चालेल. आता हे आपलं सगळं शिजलेलं आहे. फक्त आपल्याला ह्याचा कलर मस्त बदलेल, एकदम कुरकुरीत होतील ते छान. थोड्या मंद याच्यावरच ठेवले मी. अतिशय सुंदर कलर दिसतोय बघा, मस्त झालेत एकदम. बाकीचे पण आपण साईडने टाकून देऊया. ही सगळी तयारी करून ठेवली असेल तर करायला वेळ नाही लागणार. मस्त खरपूस असे तळून झालेले आहेत. आपण हे काढून घेऊया. आणि मी टिश्यू ठेवलेला आहे बाजूला, त्याच्यावर आपल्याला ते छान तेल निथळवून त्याच्यावर व्यवस्थित असे काढून घ्यायचे. पटपट होतात आहेत अगदी. म्हणजे ही तयारी जर असेल तर आपण एखाद्या पार्टीला वगैरे मस्तपैकी गरम गरम आपण सर्व करू शकतो. अगदी 10 मिनिटात आपले सर्व तळून झालेले आहेत आणि पटकन होतात, वेळ लागत नाही तळायला. सर्व आपण मस्त काढून घेऊया. ब्राझील स्ट्रीट फूड आपण दाखवलेलं आहे आणि त्याला कॉशियाना किंवा कॉक्सिना म्हणतात. काय म्हणायचं ते म्हणू दे. आपण आपल्या पद्धतीने करून दाखवलेली आहे आणि बघाल तुम्ही इतकी सुंदर दिसते आहे की आता बघू खाताना कशी वाटते ती, कारण पहिल्यांदाच मी पण केलेली आहे. त्याच्यासोबत आपण डीप म्हणून मेयोनीज दिलेलं आहे, टोमॅटो केचप आहे, त्याच्यावर आपण खाऊ शकतो. एक आपण तुम्हाला कट करून दाखवणार आहोत. आतमध्ये त्याच्या चीज एकदम मेल्ट झालेलं असतं आणि इतकं छान स्टफिंग पण झालेलं आहे बघा. खूप सुंदर दिसतंय. नक्की चवीला पण छान झालेलं असणार.
नक्की रेसिपी करून बघा, कारण आता हा डिसेंबर महिना सुरू झालेला आहे. डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या घरी पण वाढदिवस, अॅनिव्हर्सरी सगळं सेलिब्रेशन असतं जोरात. आणि 25 तारीख आपली आहेच क्रिसमसची, ती पण हल्ली आपण सेलिब्रेट करतोच. आणि 31st तर आहेच, त्याच्यामुळे पार्टीचा सीझन म्हणजे चालूच झालेला आहे आपला. तर नक्की रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जे सबस्क्राईब करत आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.